नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या आपल्या यूट्यूबवरील आपल्या चौथ्या चित्रफितीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण या चित्रफितीच्या माध्यमातून आपला प्रयोग हा जो व्याकरणाचा प्रकार आहे तो प्रकार आज अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला मागील चित्रफितीच्या माध्यमातून आपण जो काही समास अभ्यासला होता त्याची उजळणी या ठिकाणी थोडक्यात करतोय. या ठिकाणी समास म्हणजे काय, तर या ठिकाणी व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. जेव्हा दोन किंवा अनेक शब्दांमध्ये परस्पर संबंध दाखवणारे प्रत्येक किंवा शब्द काढून त्याचा एकच जोड शब्द तयार होतो, त्या शब्दाच्या एकीकरणाला समास असं म्हटलं जातं. समास म्हणजे शब्द एकत्रित करत नाही तर ते जवळजवळ ठेवले जातात, त्याला आपण समास म्हणतो. हे आपण मागील चित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासलं होतं. त्याचप्रकारे समासाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार खालीलप्रमाणे आपल्याला अभ्यासता येतात. आपण अभ्यासलेच देखील आहे. समासाचे एकूण 4 प्रकार पडतात मित्रांनो. त्याच्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे समासाचे आपण 4 प्रकार मागील चित्रफितीमध्ये अभ्यासले होते. त्यानंतर आपल्याला तत्पुरुष समासाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार कोणते आणि किती आहेत ते देखील अभ्यासणं, त्याची उजळणी करणं फार गरजेचं आहे. उजळणी यासाठी म्हणते की उजळणी करत असताना तो जो काही भाग आहे जो आपल्याला कठीण जातो तो भाग आपल्याला अधिक सोपा वाटू शकतो. चला आपण तत्पुरुष समासाचे प्रकार बघणार आहोत. तत्पुरुष समास म्हणजे काय ते आपण बघतोय. त्याच्यापूर्वी ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि त्या अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असं म्हणतात. अशी सोपी आणि साधी व्याख्या या ठिकाणी आपण बघितली. त्यानंतर तत्पुरुष समासाचे जे काही प्रकार आहेत, तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तत्पुरुष समासाचे 7 प्रकार कुठले कुठले आहेत? विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास असे. आणि त्याचप्रमाणे खाली अजून 3 प्रकार आहेत. उपपद तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास आणि मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असे तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळतात. त्यानंतर द्विगु समास आपण बघतोय. समासाचा चौथा प्रकार. या द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या समासात पहिले पद संख्या विशेषण असतं त्या सामासिक शब्दावरून समुदायाचा बोध होतो त्यास द्विगु समास असं म्हटलं जातं. खूप सोपी आणि साधी व्याख्या आहे, म्हणजे तुमच्या वाचता क्षणी तुमच्या स्मरणात राहण्यासारखी आहे. ज्या समासामध्ये जे पहिलं पद असतं ते संख्या म्हणून दिलं जातं त्याला आपण द्विगु समास म्हणून ओळखायचं असते. आपण मागे उदाहरण देखील बघितलं होतं, नवरात्र वगैरे. चला त्यानंतर आपल्यासमोर समासाचा जो प्रकार आहे 5वा प्रकार या ठिकाणी आहे द्वंद्व समास. तर द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्ही पदे ही सारखीच महत्त्वाची असतात त्यास द्वंद्व समास असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे 6वा समासाचा प्रकार, तो आहे चौथा प्रकार आहे समासाचा बहुव्रीही समास. चौथा प्रकार म्हणजे हा समासाचा शेवटचा प्रकार आहे. आणि या बहुव्रीही समासाचे देखील अजून उपप्रकार पडतात, ते प्रकार देखील खाली दिलेले आहेत. तर बहुव्रीही समास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत ते आपण बघतोय. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून ती पदे मिळून तिसऱ्या गोष्टीचा जेव्हा बोध होतो त्या समासास बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. काय म्हणते ही व्याख्या, की ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा किंवा तिसऱ्याच घटकाचा ज्या ठिकाणी बोध होत असतो त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. जसं की आपण वक्रतुंड हे उदाहरण बघितलं होतं मागील चित्रफितीच्या माध्यमातून. तर बहुव्रीही समासाचे जे काही 4 प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी असे आहेत की विभक्ती बहुव्रीही समास हा त्याचा उपप्रकार क्रमांक 1. त्यानंतर नन बहुव्रीही समास, त्यानंतर सह बहुव्रीही समास, त्यानंतर प्रादि बहुव्रीही समास. तर मित्रांनो, आपण मागील ज्या काही चित्रफिती अभ्यासल्या होत्या, ज्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण समासाचा अभ्यास केला होता, समास या व्याकरण प्रकरणाचा अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये आपण समास बघितले, समासाचे प्रकार बघितले आणि त्याची उदाहरणं देखील अभ्यासली होती. तर आज आपण प्रयोग या नवीन प्रकरणाला हात घालतोय, त्याचा अभ्यास करणार आहोत या ठिकाणी. तर
प्रयोग हा घटक अभ्यासत असताना सर्वात प्रथम तुम्हाला प्रयोगामध्ये प्रत्यय हा घटक अभ्यासणं फार गरजेचं आहे आणि प्रत्यय आल्यानंतर काय बदलतं, क्रियापद बदलतं, कर्ता कर्म याचे त्याच्या लिंगवचनानुसार कसे बदल घडवल्यानंतर काय होतं, हे सगळं अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद ह्या गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जोपर्यंत कर्ता कळणार नाही, क्रियापद कळणार नाही, कर्म कळणार नाही, तेव्हा तोपर्यंत तुम्हाला प्रयोग हा घटक अभ्यासता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्यय म्हणजे काय ते बघणार आहोत. शब्द किंवा धातूच्या शेवटी जी काही प्रत्यय एक किंवा अधिक अक्षरे जोडली जात असतात त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. शब्द असतो, शब्दाला प्रत्यय जोडले जातात. एक किंवा दोन प्रकारची जी काही प्रत्यय आहेत ती जोडली जाऊन आज आपण प्रयोग बघतोय. तर प्रयोग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदाशी जो काही संबंध असतो त्याला प्रयोग असं म्हटलं जातं. खूप साधी आणि सोपी व्याख्या आहे. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा ठेवणी किंवा रचना असते त्यालाच आपण प्रयोग असं म्हणतो. तर शब्दशः ज्यावेळेस तुम्ही वाचायला जाता तर वाचता क्षणी तुम्हाला हे कळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही याचा सराव कराल त्यावेळेला तुम्हाला यातल्या अनेक गोष्टी उलगडणार आहेत. तर या ठिकाणी त्यांनी व्याख्या केलेली आहे की कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाशी जी काही जो काही संबंध येतो त्यानुसार त्यांच्यात जे काही बदल होत असतो त्याला आपण प्रयोग असं या ठिकाणी म्हणू शकतो. काय म्हणतात हे, वाक्यातील जो काही कर्ता आणि कर्म यांच्याशी क्रियापदाचा जो काही संबंध असतो त्याला प्रयोग असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर काय उदाहरण घेऊ शकतो आपण की कृष्ण कंसाला मारतो. कृष्णाचा जो काही मामा आहे कंस, तर त्या कंसाला म्हणजे कृष्ण कंसाला मारतो. म्हणजे कर्ता काय आहे या ठिकाणी, कृष्ण आहे. कर्म काय आहे या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं आहे. बघा, कर्ता कर्म क्रियापद. कंस हा झाला कर्म आणि क्रियापद झालं मारतो. तर कृष्ण कंसाला मारतो हे वाक्य सरळ सरळ ज्यावेळेस तुम्ही वाचता तर या ठिकाणी कर्ता आणि कर्म या दोघांचा जो काही संबंध आहे तो क्रियापदाशी जोडला गेलेला आहे. त्यानंतर आपण हेच वाक्य जर लिंग बदलून घेतलं तर कृष्ण हा झाला पुल्लिंगी, म्हणजे कृष्ण हा ज्या शब्दाच्या ऐवजी तो हा शब्द वापरला जातो त्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी याच्यामध्ये गणलं जातं. त्यानंतर कृष्णाच्या ऐवजी जर आपण त्याचं लिंग बदललं, कृष्णाऐवजी राधा घेतलं, राधा कंसाला मारते असं जरी घेतलं तरी त्याचा क्रियापदाशी जो काही संबंध आलेला आहे त्यावरून तो प्रयोग ठरत असतो. तो प्रयोग म्हणजे काय, प्रयोगशाळेत केले जाणारे प्रयोग नाही, हा वेगळ्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी आपण अभ्यासतोय. तर क्रियापद म्हणजे काय आपण मगाशी बघितलं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. वाक्याचा अर्थ जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला क्रियापद लागतंच. कृष्णाच्या ऐवजी जर आपण त्याचं लिंग बदललं, कृष्णाऐवजी राधा घेतलं, राधा कंसाला मारते असं जरी घेतलं तरी त्याचा क्रियापदाशी जो काही संबंध आलेला आहे त्यावरून तो प्रयोग ठरत असतो. तो प्रयोग म्हणजे काय, प्रयोगशाळेत केले जाणारे प्रयोग नाही, हा वेगळ्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी आपण अभ्यासतोय. तर क्रियापद म्हणजे काय आपण मगाशी बघितलं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. वाक्याचा अर्थ जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला क्रियापद लागतं. क्रियापद वापरूनच आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो आणि याच क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे म्हणजेच करणारा, करणारी कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं ना त्याला कर्ता असं म्हणतात. ही कर्त्याची व्याख्या झाली. कर्त्यालाच आपण काय म्हणतो, उद्देश म्हणतो. उद्देश, विधेय हे तुम्ही आपण नंतर अभ्यासणारच आहोत, पण मी तत्पूर्वी सुद्धा तुम्हाला एक कल्पना देते की कर्त्याला उद्देश असं म्हटलं जातं. ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते किंवा काय नावाचा प्रश्न त्याला विचारला जातो त्याला कर्म असं म्हटलं जातं. हे झालं कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या मी थोडक्यात सांगितलेले या ठिकाणी ओळख आहे. त्यानंतर इथे यांनी व्याख्या काय दिलेली आहे, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा जो असतो त्याला कर्ता असं म्हणतात. त्यानंतर
कर्माची काय डेफिनेशन दिलेली आहे या ठिकाणी, ही क्रिया ज्याच्यावर घडते त्यास कर्म असं म्हटलं जातं. तर आपण कर्ता कर्म क्रियापद या संकल्पना क्लिअर केल्यात. जोपर्यंत कर्ता कर्म क्रियापद हेच आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रयोगातला कुठलाही प्रकार व्यवस्थित अभ्यासता येणार नाही. बरं विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे प्रयोगाची व्याख्या बघितली. तर हे जे काही 3 प्रयोग आहेत, प्रयोगाचे 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर कर्त्यानुसार क्रियापद जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हटलं जातं. त्यानंतर कर्माचे वचन लिंग बदलून जो काही प्रयोग होतो त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. कर्ता आणि कर्मानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर भावे प्रयोग असं म्हटलं जातं. तर प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, आणि याचेच ह्या ठिकाणी मिश्र किंवा संकर प्रयोग हा खूप नंतरचा भाग आहे, ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण सगळ्यात पहिलं म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे काय, आज एवढाच भाग अभ्यासतोय. तर कर्तरी प्रयोगाचे विद्यार्थी मित्रांनो 2 उपप्रकार पडतात. तर ते 2 उपप्रकार कोणते आहेत, तर सकर्मक कर्तरी प्रयोग आणि एक अकर्मक कर्तरी प्रयोग. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की जेव्हा कर्त्याची लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद रूप बदलते त्या वाक्य रचनेस कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आता खाली उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तो आंबा खातो. खूप साधा आणि सरळ वाक्य आहे. तो आंबा खातो. तो हा पुल्लिंगी आहे. तो कर्म, आंबा, तो कर्ता, आंबा कर्म आणि खातो हे क्रियापद. तो आंबा खातो. ती आंबा खाते. ते आंबे खातात. तू आंबा खातोस. तर या ठिकाणी काय आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदलत गेलेलं दिसतं आपल्याला. तो ज्यावेळेस आपण कर्ता घेतो त्यावेळेस क्रियापद खातो होतं, आणि ती ज्यावेळेस आपण कर्ता घेतो तो त्यावेळेस क्रियापद खाते होतं, आणि ते ज्यावेळेस आपण कर्ता म्हणून वाक्यात वापरतो तो त्यावेळेस खातात असं होतं. त्यानंतर तू आंबा खातोस, तर ज्यावेळेला आपण तू हा कर्ता वाक्यामध्ये वापरतो तो त्यावेळेला क्रियापद हे खातोस या पद्धतीचं येतं. खाली बघा काय दिलंय, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीचा आहे. कर्म असल्यास प्रथमेचे किंवा द्वितीयेचे असते व क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते, असं या ठिकाणी ते आपल्याला सांगताना दिसतात. त्यानंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. तर ते 2 उपप्रकार कुठले, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग, ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. खूप सोपं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सकर्मक आणि अकर्मक जो काही प्रयोग आहे तो प्रयोग म्हणजे त्या प्रयोगाचे मार्क परीक्षेमध्ये घेताच येत नाही. तर खूप सोपी आणि साधी व्याख्या आहे. कुठले तरी कर्म केल्या जात असतं तो असतो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे तो कर्मासहित आलेला असतो. वाक्य जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी कर्म असतं. जसं की आपण मगाशी वाक्य बघितलं, तो आंबा खातो, तर तिथे काहीतरी कर्म करतायत, खाण्याचं कर्म करतायत. तर राखी पुस्तक वाचते, या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिले, राखी पुस्तक वाचते तर काय करते, तर पुस्तक वाचते. मोहन पाणी आणतो, तर मोहन काय करतोय, तर पाणी आणतोय. त्यानंतर वासरू दूध पिते, तर वासरू काय करतोय, दूध पितोय. तर ह्या प्रकारची जी उदाहरणं असतात, काहीतरी कर्म केला जात असतं, तो असतो सकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्मासहित आलेलं जे वाक्य असतं त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर काय दिलंय, त्यानंतर अकर्मक कर्तरी प्रयोग दिलाय. तर अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसणाऱ्या कर्तरी प्रयोगास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मकाचा मी तुम्हाला मगाशी सांगितलं. अकर्मक कर्तरी प्रयोग साहजिकच याच्या विरुद्ध असणार आहे. जसं की आपण 2 गोष्टींमधला फरक स्पष्ट करा असं ज्यावेळेस करतो, तर या ठिकाणी तुम्ही एकीकडे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरीकडे अकर्मक कर्तरी प्रयोग असं लिहून, म्हणजे त्याला इंग्रजीत म्हटलं जातं की ट्रान्झॅक्टिव्ह वर्ब आणि इनट्रान्झॅक्टिव्ह वर्ड, म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. तर आपण सकर्मक कर्तरी प्रयोग मगाशी अभ्यासलं. तर अकर्मक कर्तरी प्रयोग काय म्हणतात, कर्म नसणाऱ्या कर्तरी प्रयोगास
अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आता अकर्मक कर्तरी प्रयोगाचं जर उदाहरण घेतलं, तो रस्त्यात पडला. सप्तमीचा जो प्रत्यय लागलेला असतो त्याला कर्मच नसतं. ज्या ठिकाणी सप्तमीचा प्रत्यय लागतो त्याला कर्म म्हणून आपण अभ्यासू शकत नाही. ज्या ठिकाणी षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो ते देखील कर्म नसतं. तर तो रस्त्यात पडला, गायी झाडाखाली थांबल्या, सारे पोपट उडाले. तर या ठिकाणी सारे पोपट उडाले. आता सारे शब्द घेतला काय नाही घेतला काय, पोपट उडाले. इथे पोपट उडण्याची प्रक्रिया करताय. गायी झाडाखाली थांबल्या किंवा गायी थांबल्या एवढं जरी म्हटलं तरी वाक्य पूर्ण होतं. त्या ठिकाणी कर्म नाहीच आहे. या वाक्यामध्ये कर्म दिसतच नाही आपल्याला. तो रस्त्यात पडला, तर रस्त्यातला सप्तमीचा जो प्रत्यय लागलाय, तो सप्तमीचा प्रत्यय लागलेला जो असतो ना त्याला कर्म म्हणता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्या ठिकाणी हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी सप्तमीचा आणि षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो तो शब्द वाक्यामध्ये जरी आला तरी त्याला कर्म म्हणून आपण वापरू शकत नाही. तर अकर्मक आणि सकर्मक, सकर्मक म्हणजे कर्मासहित आलेले आणि अकर्मक म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आपण म्हणू शकतो. तर मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक हे दोन्ही प्रयोगाची जी काही उपप्रकार आहेत ते उपप्रकार समजली असणार आहे. आपण ह्या चित्रफितीच्या माध्यमातून काय काय बघितलंय, प्रयोग बघितला, प्रत्यय म्हणजे काय ते बघितलं, कर्ता कर्म क्रियापद या संकल्पना मी तुमच्या क्लिअर केल्या. परत एकदा त्याची उजळणी म्हणून जर तुम्हाला सांगायचं असेल तर क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो, बरोबर. जसं की खातो, पितो, करतो, जातो ही झाली क्रियापदे. क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे म्हणजेच करणारा, करणारी कोण आहेत असा जर प्रश्न विचारला जातो तर जे काही उत्तर आपल्या समोर येतं त्याला आपण कर्ता असे म्हणतो. हे पण आपण मगाशी अभ्यासलं. त्यानंतर कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे काय, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते, करणारा जो आहे किंवा काय नावाचा प्रश्न ज्याला विचारला जातो त्याला कर्म असं म्हटलं जातं. ओके. कर्ता कर्म क्रियापद ह्या संकल्पना जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत संधी हा व्याकरण प्रकार, प्रयोग हा व्याकरण प्रकार तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं फार गरजेचं आहे. प्रयोगाचे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय मी तुम्हाला ते सांगितलं, कर्त्यानुसार क्रियापद बदलते. आणि हे जर तुमच्या लक्षात राहत नसेल, ह्याच्यापेक्षा अतिशय सोपं आणि साधं मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की जर वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाही त्यावेळेस कर्तरी प्रयोग होतो. येतंय का लक्षात मी काय सांगते, की ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो त्यावेळेस कर्तरी प्रयोग होतो. जसं की उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, कृष्ण कंसाला मारतो. कृष्ण हा झाला कर्ता, कंस झाला कर्म आणि मारतो हे झालं क्रियापद. कृष्ण कंसाला मारतो. तर कृष्ण या शब्दाला प्रत्यय लागलाय का, नाही लागलेला. कृष्ण हा कर्ता आहे आपल्या वाक्यातला, कृष्णाला प्रत्यय लागलेला नाही, त्याच्यामुळं हा झाला कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर आपण लिंग बदलून घेतलं तरी सुद्धा राधा कंसाला मारते. राधा या शब्दाला कुठला प्रत्यय लागलाय का, नाही लागलेला, म्हणून हा झाला कर्तरी प्रयोग. एवढं साध्या आणि सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगते. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचं सुद्धा तसंच आहे. जर समजा वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय नसेल तर त्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो. जसं की सीताने बासरी वाजवली. बासरीला प्रत्यय आहे का, नाही लागलेला, म्हणजे हा कुठला झाला कर्मणी प्रयोग. कृष्णाने बासरी वाजवली. बासरी हा शब्द जसाच्या तसा राहतोय, त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाहीये, त्याच्यामुळं तो होतोय कर्मणी प्रयोग. त्यानंतर भावे प्रयोगाचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर भावे प्रयोग म्हणजे दोघांनाही प्रत्यय असतो, कर्त्याला सुद्धा प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो, त्यावेळेला भावे प्रयोग होतो. खूप साधा आणि सोपा आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय आपण बघितलं, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग, कर्माला प्रत्यय नाही कर्मणी प्रयोग आणि दोघांना देखील प्रत्यय आहे त्यावेळेस भावे प्रयोग आपण अभ्यासणार आहोत.
या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार बघितले, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. तर उद्याच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण कर्मणी प्रयोग बघणार आहोत. कर्मणी प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत ते देखील अभ्यासणार आहोत. तर आजच्या चित्रफितीच्या